हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तुम्ही कसे आहेत? मजेत असाल? मी पण खूप मजेत आहे. खूप दिवस झाला आपला ब्लॉग आला नाही, त्यासाठी तुमच्याशी गप्पा मारायच्यात आणि तुम्हाला बरेच काही गोष्टी सांगायच्यात. आपलं 500 सबस्क्रायबर ते सेलिब्रेशन केलं, सो खूप सारे गप्पा मारायच्या तुमच्यासोबत. त्यासाठी हा लॉंग व्हिडिओ घेतलेला आहे. सुरुवात तसं पहिली गोष्ट अशी करते की गाईज, थँक्यू सो मच. तुम्ही मला इतकं प्रेम देता यूट्यूबवर. सो इतकं प्रेम आहे की काय सांगायचं. तुमचे इतके छान छान कमेंट्स, इतके छान छान फीडबॅक येतात, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि यूट्यूबचं 500 सबस्क्रायबर खूप सिम्पल केलं आम्ही घरी. खूप छान वाटलं. घरातले सगळे होते. खूप सारी मजा. काय झालं? एकटीच काय बोलतीस का? बरं, या आमच्या सासूबाई पण येतील ब्लॉग मध्ये लवकरच. सो ते काय आता त्यांचं येतं काय, ते आमच्या सासूबाई आलेले आहेत. सो आपण त्यांच्याशी बोलू. सो आपलं युट्यूबचं कसं सेलिब्रेशन झालं? एकदम छान झालं. हिला माझ्यासाठी थांबाय नाही आलं. स्वतः पटापट तयार झाली, लगेच तुमच्या समोर येऊन बडबड करायला लागली. हिला असं वाटलं नाही की चला तुम्ही व्हा तयार, आपण दोघी बोलू. आपल्याला स्वतःला यायचं इथं म्हणून लगेच पटकन तयार होऊन बोलायला लागलीस. अहो, असं काय नाही सासूबाई. तुम्हाला असं वाटतं का मी एकटी टीव्हीवर दिसणार? एकटीच दिसणार आहे म्हणून सगळं करत होती. तुम्हाला पण त्यासाठीच तर घेतलंय की ब्लॉग मध्ये. काय एकटी बसताय का? काय दोघी दिसतोय ना? माहितीये मला. हा, मिशानी मग एवढं केलं तरी मला आणि ओरडत असतात. मीच केलं सगळं. तू काय केलं? मी केलं. तुम्ही काय केलं? मी काय नाही केलं. काय नाही केलं, तुम्हीच केलं. मी नुसते युट्यूबच्या पुढे अशी बसते का भावली सारखी? बावली सारखी बसती का भूतावानी बसती मला काय माहिती. हो, मला म्हणण्यापेक्षा तुम्हीच बघा. आता तुम्हीच प्रेक्षकांसोबत बोला. बस ना, त्याचा मोबाईलचा स्पीकर फुटल. नाही फुटत. तुमच्याच बडबडीला चाललेला असं स्पीकर फुटल. शांत बस जरा. नाही फुटत. बोल त्यांच्याशी, ती लोक आपल्याला नाव ठेवतील. आता नावं नाही ठेवणार आहे. आमच्या सासूबाईचं इंट्रोडक्शन करून देते. आमच्या सासूबाई, जो आम्ही हे जो कॅरेक्टर प्ले केलाय सासू सुनाचा, तो तुम्हाला आवडतो, खूप आवडतो, हो की नाही? हो. इतकं प्रेम देतात ना ते, भयंकर प्रेम देतात. पण आम्ही सासू सुना नाहीये, आम्ही मुलगी आणि आई आहे. ती मम्मी आहे, मी तिची लेक आहे. आम्ही तो कॅरेक्टर प्ले केलाय सासू सुनाचा. तुम्हाला तो खूप आवडतो. तुम्ही इतके छान छान बघता, इतके छान मनोरंजन तुम्हाला मी करते, हे की नाही सासूबाई? हो, खूप मनोरंजन करती. त्याच्यामुळे आम्हाला तुमचं मनोरंजन करायला खूप आवडतं. मुळात आम्ही सासू सुना हे ना, सगळीला सासू सुना झालेले. लेक आम्ही आणि ना मुलगी आणि आई असल्यामुळे ना आम्हाला सासू सुनाचं हे करायला ना खूप जड जातं. तरी पण आम्ही त्याच्यातून खूप छान प्रयत्न करतो. खरं सांगते, हसवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हो की नाही? नक्की पण ना. इतकी अवघड जातं नाही सुनाचं कॅरेक्टर प्ले करायला. ज्यावेळेस आपल्याला कळतं सुनाचं कॅरेक्टर ज्यावेळेस प्ले होतं ना, त्यावेळेस आमची सासूबाई म्हणजे माझी मम्मी मला खरंच समजून घेते. मी खरं सांगते, मला हे कॅरेक्टर आहे ना खूप अवघड जाते करायला. तिला आरडाओरडाचं मी नाही करते. कधी कधी माझा पहारा पण वर चढतो. तिला म्हणते चल मला नाही करायचं, शांत बस. मुळात नंतर 2 मिनिटांनी पुन्हा गाडी रुळावर येते. कधी कधी एक गोष्ट सांगते. आता एक रिसेंटलीची गोष्ट सांगते तुम्हाला. मम्मीनी मला ना एक शॉर्ट साठी ना बहुतेक 5 मिनिटासाठी दिलं होतं लय. तर नाही काय कट करत आहे ना, कम्प्लीट अख्खा दिवस गेला तरी आमचं ते ब्लॉग काही शूटच नाही झालं. सो मग थोड्या वेळाने मम्मी मला म्हणली शांत झाली का, गाडी रुळवली का? मी म्हणलं हो. मग त्यावेळेस आम्ही ब्लॉग घेतला आणि त्यानंतर मी जो केला, बापरे, कधी कधी माझ्याकडून तसंच होतं. काय होतं माहित नाही, डोक्यात सडनली ज्यावेळेस मम्मी मला एक स्क्रिप्ट देते की आज म्हणजे असं स्क्रिप्ट नाही की आम्ही वही पेन मध्ये नाही माहिती का मला काय म्हणते, मम्मी थांब जरा आधी पोटात भर टाकू दे, मग असं काय करते. मग तसं खरं तसं आहे. मग तसं काय होतं, ती जरा थोडीशी जेवली ना, 1 मिनिटात ती लगेच पटकन बोलून स्क्रिप्ट. काय होतं, माणसाला भूक लागलेली असते त्यावेळेस खरंच काही समजत नाही. बिकॉज माझी मम्मी स्वतः पण एक शुगर पेशंट आहे. तिला स्वतःला समजतं. तिच्यावरून लय अनुभव घेतलेला आहे मी की ज्यावेळेस आपल्या पोटात गेलं नाही ना, खरं सांगते डोकं पण माझं शपथ नाही चालत. मला खायला टाइमावर पाहिजे. भरपूर टाइम म्हणजे टाइम पाहिजे. थोडा टाइम खालीवर झाला की सगळी स्क्रिप्ट खालीवर होती आमची. असं काही नाहीये. हा, मी जेवते लवकर. सकाळचं जरी उशीर झाला बट संध्याकाळचं टायमिंग म्हणजे टायमिंग एका टाइमवर. मला संध्याकाळची ती 6:30 त्याच्यानंतर ती जेवतच नाही. गाईज खूप ऍसिडिटी होती मला. इतकी ऍसिडिटी होती ना, त्या कारण मी पूर्णपणे बंद केली. कधी कधी काय होतं, ज्यावेळेस मला हा ब्लॉग घ्यायचा किंवा व्हिडिओ घ्यायचा असेल ना, तरी मला डोकं कधी मी म्हणते मम्मी थांब जरा, मला ना पहिलं पोटात घालू दे, मग आपण हा व्हिडिओ घेऊ. मग माझं डोकं फिरतं. म्हणजे तू 5-10 मिनिटं पण खालीवर करू शकत नाही का ग? तुला दम नाही का थोडा पण? ती म्हणते मम्मी प्लीज 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 मला थोडंसं खाऊन दे मग करू. पण हे मात्र बरोबर आहे, तिने ज्यावेळेस पोट भरून खाल्लं ना, आमचे स्क्रिप्ट दिवस जात नाही. 5 मिनिटामध्ये आमचे सगळे स्क्रिप्ट. असं काय नाहीये. भूक लागली ना माणसाला, तेव्हा माणसाला
समजत नाही. जास्त इथं डोकं चालत नाही भूक लागली की. असं काही नाहीये. मला ना कधी कधी काय होतं, सकाळचा नाश्ता स्किप झाला ना की मला दुपारी थोड्या वेळेला इतकी चक्कर येते की काय सांगायचं. मी मम्मीला म्हणते बरोबर देवान तुला शिक्षा दिली, सकाळचा नाश्ता करायला तुला काय होत नाही, संध्याकाळी मग असंच प्रॉब्लेम होतो तिला मी काय म्हटलं, नाश्ता तू पोटभर करत जा, पण नाही ऐकत ती. आपलं 2 बिस्किट चहा खाल्लं की झाला तिचा नाश्ता, आणि नंतर मग 11 वाजले मग मला चक्कर येते म्हणजे बरोबर असंच पाहिजे. मी नाश्ता कर म्हणते तर नाही करायचा नाश्ता. 2 बिस्किट चहा. ह्यांना हल्ली फल्ली डायलेट आणि फेट काय करावं लागतं ना, त्यांना बारीक व्हायचे चवळीचे. कशाला पाहिजे चवळीची शेंकी? Guys, आता पुष्ट माणसाने ठीक आहे, मान्य आहे. माझ्यासारखं. पण असं नाहीये मी म्हणते, मी करते डाएट, मी म्हणत नाहीये, मी टाइम टू टाइम डाएट करते. मागच्या वर्षी तर मी एवढी बारीक झाली होती, मम्मी स्वतः ओळखले म्हणलं ही पोरगी अशी कशी झाली, खूपच बारीक झाली होती. हे डाएट बेट करू नकोस अजिबात. आपलं पोटभर खायचं, मरून जाऊन दे. माणसाला कधी भेटतं ना भेटतं आपल्या समोर अन्न सापून आपण खायचं नाही, हे कोणी शिकवले? पार्ट ऑफ द हे संपलेलं आहे. आपल्याकडे अन्न नसेल त्यावेळेस बाई तू खुशाल डाएट कर, पण आता आहे ना तर खा. तो पार्ट संपलेला आहे. आता आपण सासू सुनाच्या हे थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारू. सो एक सांगते की तुम्हाला आमचे व्हिडिओज खूप आवडतात, खूप शॉर्ट्स वगैरे त्यांना खूप आवडतं. सो आम्ही रोज प्रयत्न करतो. आता माझ्याकडून तुम्ही सांगा मेसेजद्वारे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला आवडेल. उलट तुमच्या म्हणण्यानुसार जर आम्ही अजून केलं तर आम्हाला खूप आवडेल करायला. कारण की प्रत्येक वेळेस काय करायचं ना, रोज डोक्यात वेगवेगळा एकच विचार असतो, आज काय ब्लॉग करायचा, उद्या काय करायचा. तो डेलीचं आमचं नाही हॅबिट झालेले. पण काय होतं त्यावेळेस आम्हाला कधी कधी समजत नाही ना, त्यावेळेस मग आम्ही थोडंसं जरा रिलॅक्स होतो, मग थोड्या वेळी ब्लॉग घेतोय की नाही. बरोबर आहे. कारण की काय होतं प्रत्येक वेळेस तेच डोक्यात असणार, सगळ्याच गोष्टी मॅनेज करून थोडा वेळ लागतो ना. सगळ्यांना असं वाटतं की नाही का काय बसून घरात करतात, ह्यांना काही कामधंदे नाही, पण नाही, हे चुकीचं आहे. ज्यांचा विचार करण्याची पद्धत आहे फार चुकीची आहे. कारण हे ब्लॉग करायला पण ना इतका विचार करावा लागतो ना की पॉइंट शोधावं लागतात, त्याचे मिनिंग जुळले पाहिजे, सगळे अर्थ एकत्र आले पाहिजे, तेव्हा हे आम्हाला करावं लागतं. असं नाही सगळ्यांना केलं आणि झालं, असं कधीच होत नाहीये. तुम्हाला असं वाटतं की काही सोपं नाहीये. मी खूप अवघड बघितलेले, इतकी अडचण आलेली आहे ना, मी कधी कधी रडलेले पण आहे. तुम्हाला जर खरंच सोपं वाटत असेल ना तर काहीच तुम्ही पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही करून बघा. प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे ना तो जुळला पाहिजे. तो अर्थ जुळला तर ते पूर्ण शॉर्ट तयार होतो. तो अर्थ जुळला नाही त्याला काहीच व्हॅल्यू नाही. काही ज्या मुवमेंटला आम्ही युट्यूबचं जेव्हा केले ना तेव्हा मला प्रत्येक वेळेस काय म्हणतात, हे युट्यूबचं काय वगैरे. अरे तुम्ही पण करा, तुम्हाला पण अनुभव भेटेल. गाईज मला इतका छान अनुभव भेटलाय ना, ज्या वेळेस मी कधी मी म्हणते ना माझं मन कधी उदास असतं, कधी सॅड होतं, पण आपल्याला त्यात काहीतरी शिकायला भेटतं. तुम्ही पण करा, हो की नाही? काही जण काय म्हणतात की काय बाई हल्लीच्या पोरी उठता सुटतात घरी युट्यूब करतात. तुम्ही करा ना, करून बघा मग तुम्हाला कळेल. हा, पण असं कुणाला नाव नका ठेवू. घरात बसून बघा हे काय करतात, ते काय करतात, म्हणजे आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. आमच्या फॅमिलीला जे मान्य तेच आम्ही केलं ना, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगळं काहीच करत नाहीये. गाईज मी आतापर्यंत आहेत ना 850 म्हणजे व्हिडिओ झाले पूर्ण, पण मी आतापर्यंत ना ह्यात फालतूपणा किंवा वाईट शब्द नाही वापरला किंवा चुकीचा अर्थ नाही. म्हणजे माझी मम्मी आहे ह्या दृष्टिकोनाने सुद्धा किंवा सासू, मी कधीच असं घेतलं नाहीये. हा फक्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फक्त तुम्हाला हसवण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त आमचं काय. तुम्ही असं काही मनाला लावून नका घेऊ की ही नाही का ही असं बोलती, किंवा मला आलेले आहेत ना कमेंट, नेगेटिव्ह पण कमेंट्स आहेत. मी यात कोणाचं नाव नाही घेत, पण नेगेटिव्ह कमेंट खूप कमी आहे, खूप कमी येतं, खूप कमी. 4 नाही तर 5 कमेंट नाही आलेले. 1 वर्ष 3 महिने झालेत आपल्या युट्यूबला. पण कसं असतं गाईस, ज्यावेळेस मला प्रत्येक जण असं म्हणतं, अरे तू काय हे करती, तुला काय गरज आहे, तू शिकली का, आम्हाला धंद्याला जायला पाहिजे असं. सो बेसिक थिंग आहे ना, तुम्ही जेव्हा कॅमेरा समोर येऊन बोलता ना, ते तुम्ही पण येऊन बोला, तुम्हाला कळेल काय अनुभव असतो. बरोबर आहे, काही चुकीचं नाही. कारण की प्रत्येक वेळेस मला सांगायचा हाच मुद्दा असतो, ज्यावेळेस तुम्ही कुठलंही काम करता गाईस, मी म्हणत नाहीये की तुम्ही चुकीचं काम करता किंवा मी म्हणत नाही मी चुकीचं काम करते, पण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीने समोर येऊन बोलायला सांगितलं ना, आपली तेवढी पण डेअरिंग होत नाही समोर येऊन बोलायची, होतच नाही डेअरिंग. कारण की आपले प्रत्येक वेळेस असं वाटतं, हा बाबा आपलं हे चुकलंय, आपलं ते चुकलंय, हे वाक्य चुकतंय, कोणतरी आपल्याला बोल. त्यापेक्षा ना तुम्ही प्रॅक्टिस करा समोर येऊन बोलायची. काय का बोलताना लोक खूप बोलतात, काय किती सोपं आहे, आता मी बोलेल, पण ज्यावेळेस त्यांना म्हणतो ना ये बरं तू बोल, त्याच म्हणतात अगो बाई मी काय बोलू, लगेच त्यावेळेस त्यांना समजत नाही की आपण काय बोलतो काय नाही. कारण इथं येऊन बोलणं आणि समोर कॅमेऱ्यात येऊन बोलणं काहीच खूप फरक आहे. आपण मागून तर लय जण बोलू शकतो, ए अरे ती काय करती, काय गरज आहे तिला, असं तसं काय.
पण ज्यावेळेस आपण स्वतः कॅमेरा समोरून बोलतो ना, काय शब्द वापरायचे, कुठले वापरायचे गाईस, त्याला पण थोडं खूप महत्वाचं असतं. सगळं बेसिक पाहिजे. पुढच्या माणसाला राग येईल का, आपण कुठले चुकीचे वाक्य बोलतो का, लोकांना पटतील का हे वाक्य, सगळे विचार करूनच बोलावं लागतं. गाईज खूप सोपं नसतं, सगळ्यात ना खूप अवघड असतं. आपण सोपं करायचं असतं. प्रत्येक गोष्ट मी ब्लॉग मध्ये एवढं सांगत असते की मी माझा अनुभव सांगत गेलेले. त्यापेक्षा तुम्ही पण करा, पण नावं कुणाला ठेवू नका. कारण की इथं नावं ठेवायला तर सगळे जण आहेत की ही अशी करती, ती तशी करती, हिने असं केलं पाहिजे, तिने तसं केलं पाहिजे. आतापर्यंत तर बरंच नावं ठेवलेले आहेत मला. काही मला असं बरं जाऊन दे, नाव ठेवणाऱ्याला ठेवू दे. आपण पुढे 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 आपण चालत राहायचं, मागे वळून बघायचं नाही. तो मी मुद्दा नाहीये, मी सांगते ठीक आहे. ते बघ ज्याचं त्याचं आहे, प्रत्येकाचं आहे. आम्ही सासू सुना तुम्हाला कसं वाटतो ना, ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा गाईज. आणि आमच्यामध्ये काय चेंजेस करायचे मला तुम्हाला. गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.